हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलवर ना बरेचसे केकचे व्हिडिओ आहेत, कारण आमच्या घरात ना सर्वांनाच केक खायला खूप आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे केक तुम्हाला ना ज्योतिष क्रिएटिव्हिटीच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर आजच्या केकमध्ये खास अशी एक वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे हा केक बनवण्यासाठी मी ना पनीरचा वापर केलेला आहे. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. आता तुम्ही म्हणाल की पनीरचा वापर आणि तो सुद्धा केकमध्ये कसं काय बरं? तेच तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इंटरेस्टिंग रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे हा पनीरचा केक तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. चला ना, आता आपण किचनकडे जाऊयात. तर सगळ्यात अगोदर एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1/4 कप इतकं दूध ॲड करून घ्यायचं आहे. गरम करून थंड केलेलं दूध आहे. त्यामध्ये आपल्याला साखर आवडीनुसार घालून घ्यायची आहे. इथे मी ना 3 चमचे इतके साखर ॲड करून घेतली आणि 2 चमचे इतकं आपल्याला कस्टर्ड ॲड करून घ्यायचं आहे. तर थोडक्यात इथे मी सर्वात अगोदर ना स्लरी करून घेते. तर इथे आपली कस्टर्डची या पद्धतीने स्लरी तयार झालेली आहे. गाठी गुठळ्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत. आता काय करायचे, आपण गॅसवर ना पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि साधारण 1 वाटी इतकं दूध या पॅनमध्ये ॲड करायचं आहे. दूध गरम झालं की आपण जी स्लरी तयार केली ती यामध्ये ॲड करायची. पूर्ण स्लरी मी घालून घेतली आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे, कारण लगेच याच्या ना गाठी गुठळ्या होतात. त्यामुळे मीडियम गॅस करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. शक्य आहे तितक्या गाठी गुठळ्यांना फोडून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने थिक झालं की यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर हे आपलं कस्टर्डचं मिश्रण थंड होते तोपर्यंत एक साईडला मी मिक्सर जार घेतला आहे. यामध्ये आपल्याला पनीर ॲड करून घ्यायचे आहे आणि आपलं जे कस्टर्डचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला याच मिक्सर जारमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, मिश्रण जे आहे कस्टर्डचं ते पूर्ण थंड असायला हवं. आता मिक्सरमधून छान हे मी फिरवून घेतले. फार नाही, अगदी 2-3 सेकंदच इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. या पद्धतीनेच हवं आहे. यामध्ये पाणी वगैरे मी वापरलेलं नाही आहे, फक्त पनीर आणि कस्टर्डचंच मिश्रण आहे. आता हे तयार मिश्रण आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत काय करूयात, आपण केक बनवायला घेऊया. तर एका भांड्यामध्ये चाळण ठेवली, त्यामध्ये 1 कप इतकं मैदा आणि अर्धा कप इतकी पिठी साखर, 2-3 चमचे इतकी मिल्क पावडर आणि 2-3 चमचे इतकं कस्टर्ड पावडर ॲड करून घेतली. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा ॲड करून घेतला. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चाळणीमधून छान असं चाळून घ्यायचं आहे. इथे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता आणि मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. आता यामध्ये मी 1/4 कप इतकं तूप ॲड करून घेतलेलं आहे. तूप जे आहे ते थोडंफार मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. अर्धा कप इतकं दही ॲड करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी अजून थिक आहे. तर आपल्याला आता यामध्ये थोडं थोडं जसं गरज पडेल ना तसं दूध ॲड करून घ्यायचं आहे. एकदम दूध वापरायचं नाही, नाहीतर मिश्रण जे आहे आपलं पातळ होऊ शकतं. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने कन्सिस्टन्सी झालेली आहे. परफेक्ट मिश्रण झालं आहे. आता 1 चमचाभर व्हिनेगर ॲड करून घेतला आहे. व्हिनेगरऐवजी लिंबाचा रसही ॲड करून घेऊ शकता. 2-3 सेकंद मिक्स करून घेतलं आणि ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. इथे केक टीनऐवजी नेहमीप्रमाणे तुम्ही कुकरचा डबाही वापरू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा केक आपण बेक न करता स्टीम करणार आहोत. तर त्यासाठी पातेलं गरम करण्यासाठी ठेवले, त्यामध्ये अर्ध पातेलं पाणी आणि एक रिंग ठेवली. आता यामध्ये आपल्याला केक जो आहे तो झाकण लावून 15 मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे. थोडंसं टायमिंग इकडे तिकडे होऊ शकतो, एकदा चेक करून पाहायचं. सुरी जर क्लीन निघाली तर म्हणजे समजायचं परफेक्ट आहे. तर इथे मी 15 मिनटं स्टीम करून घेतला, पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. कडा सोडून मगच डिमोल्ड करायचा.
तर इथे पाहू शकता खूप सुंदर असा आपला स्टीम केक देखील तयार झालेला आहे. तुम्हाला जर बेकिंग प्रोसेस येत नसेल ना तर स्टीम केक करून पहा तुम्ही. अगदी परफेक्ट होतो, अगदी टेस्टलाही जशाच्या तसाच लागतो. आता मी काय करणार आहे ना, याला थोडासा ना छोटा करणार आहे, म्हणजे याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे. तुमच्याजवळ कटर जर असेल तर कटरनेही करू शकता. छोटासा करणार आहे म्हणजे दिसायला तो छान दिसतो, त्यामुळे असा मी मधोमध चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला. आणि आता याला आपल्याला स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याला लेअरिंग करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली इथे क्रीम देखील तयार झालेली आहे. म्हणजे आपण स्टार्टिंगला जे कस्टर्ड आणि पनीरचं मिश्रण तयार केलं होतं त्याचीच आपण इथे क्रीम वापरणार आहोत. म्हणजे एक्स्ट्राची आपल्याला बाहेरून क्रीम आणायची अजिबात गरज पडणार नाही. तर हे जे क्रीम आपण तयार केलेलं आहे ना कस्टर्डचं, ते आपल्याला अर्धा तासासाठी तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे ते छानपैकी सेट होतं. तर इथे मी पायपिंग बॅगमध्ये आपली क्रीम भरून घेतलेली आहे आणि आपले इथे केकचे लेअरिंग देखील कट करून झालेत. तर आता आपण याला छान पद्धतीने अशी लेअरिंग करून घेऊया. आपण ही जी क्रीम तयार केलेली आहे ना याची टेस्ट ना अगदी श्रीखंड किंवा आम्रखंड यासारखीच लागते. यामध्ये जर तुम्ही आंब्याच्या फोडी ॲड केल्या ना तर अगदी आम्रखंडासारखीच लागेल. तर याला तुम्ही आम्रखंड केकही म्हणू शकता, श्रीखंड केकही म्हणू शकता, पनीर केकही म्हणू शकता. नाव तुम्हाला जे द्यायचे ते तुम्ही देऊ शकता, किंवा कस्टर्ड केकही म्हणू शकता. तर छान सगळ्या बाजूने मी याला कोटिंग करून घेतलं आहे आणि डेकोरेट करून घेऊया. आता पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम तर भरून ठेवलेलीच होती. आवडीनुसार यावर तुम्ही फ्लावर्स किंवा काही तुम्हाला जे आवडतं ते डेकोरेट करून घेऊ शकता. मी या पद्धतीने अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. डिझाईनवर जाऊ नका तुम्ही, तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही डिझाईन करून घेऊ शकता. हा केक बनवून तुम्ही जर घरात सर्वांना खायला दिला ना तर कोणाला कळणार देखील नाही की हा विदाऊट क्रीमचा केक आहे. टेस्टला ना श्रीखंडासारखा लागतो, त्यामुळे सर्वांना वाटेल की यामध्ये श्रीखंड ॲड केलं आहे की काय. तर आणखी थोडंसं याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मी सिल्वर बॉल्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. दिसायला खूपच सुंदर दिसतोय, खाण्यासाठी देखील तितकाच टेस्टी आहे. आता हा दिसायला तर दिसतोय रसमलाईसारखा, पण हा आहे श्रीखंड किंवा आम्रखंड केक. तर आता मी तुम्हाला हा कट करून दाखवते. खूप सुंदर आणि भन्नाट असा आपल्या इथे केक तयार झालेला आहे. आता हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा केक करत असताना कोणती काळजी घ्यायची. तर आपण जी कस्टर्ड आणि पनीरची क्रीम केलेली आहे ना ती करत असताना याला ना फ्रीजमध्ये किमान अर्धा तास तरी सेट होण्यासाठी ठेवायची, म्हणजे ती छान सेट होते आणि आपल्याला डेकोरेट करायला सोपी जाते. नाहीतर ती थोडीशी अशी लिक्विडी होते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तर आजचा केक तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.